पासिंग हा नियम या स्पर्धेचा. आणखी जर काही क्वेरी असतील प्रोटोकॉल असेल तर ते ऑनफिल्ड अंपायरशी आपण डिसिजन करा. आणि यानंतर होणारा जो सामना आहे श्री गणेश पद्याची वाडी त्यांच्या विरुद्ध जय बजरंग डोंगरडा बेबी. मिड इनिंगच्या दरम्यान टॉससाठी उपस्थित व्हावं लागेल. लक्ष असू द्या, ऑलरेडी 2 टीमला आतापर्यंत बॉलची पेनल्टी डिक्लेअर झालेली आहे. सामना सुरू होतोय. गोलंदाजीसाठी जयेश दाखल होत आहेत. अनिकेत आणि त्याची सोबत देतोय रोहित ऋतिक एसडीच. टाइम काउंटडाऊन स्टार्ट. 8:45 पहिला बॉल झेलती संधी आणि तिचा स्वीकार. सॉफ्ट डिसमिसल. अनिकेत माघारी परततोय. पहिला झटका जयगावदेव खानिवरेला. नवीन फलंदाज एकनाथ दाखल होतो बॅटिंग करता. स्ट्रायकर एंडला एकनाथ. शॉर्ट ऑफ गुडलेत होता. सरप्राईज बाउन्स. सडनली चेंडू टेक ऑफ होतो. रायस होतोय. सरळ विकेट किपरच्या हातात. डॉट बॉलची होत असताना सांगता. यानंतर होणारा सामना श्री गणेश पद्याची वाडी विरुद्ध जय बजरंग डोंगरडा बेबी. दोनही टीमला रिपोर्टिंग करावी लागेल. सूचना लक्षात घ्या. लाईन पाहावी लागेल. डाऊन द लेग स्टिक. इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धावा होईल. अतिरिक्त धावा होईल. बॅटिंग करणारा जयगावदेव खानिवरेच्या खात्यात आणि एक्स्ट्रा धाब्याच्या सोबतीनं डाव सुरू होतोय. 1 धाव सध्या स्कोरबोर्डवर. धावफल कव्हर. 1 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. जयेश खाली राहिला बॉल. विकेट किपर बीट. मात्र धाव इथे मिळणार नाही. अनइव्हन बाउन्स या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची होईल सांगता. धावसंख्या स्थिर 1 धाव. एका गड्याच्या मोबदल्यात 1 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॅकफुटवर आले. टॅप करतायत. धाव हवी आहे. डायरेक्ट हिट. अँड इट इज आउट. फलंदाज बाद. दुसरा आदरा. ऋतिक परत आहेत माघार. कॉलिंग खराब झालं. प्रथमदर्शनी क्षेत्ररक्षक लगेचच उपस्थित होते. डायरेक्ट हिट दिलाय. फलंदाज बाद होते. ऋतिक विदाउट एनी बॉल फेस. तो माघारी परतोय. रॉयल डकची शिकार. 1 धावा. धावफल कव्हर. विकेट आतापर्यंत 2 गमावलेले आहेत. बॅटिंग साठी पाहिले तर न्यू बॅटर अरुण दाखल होतोय. नवीन फलंदाज दाखल होतोय. एकनाथ. 1ला 2 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. 1 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. जयेशने जबरदस्त कामगिरी केली आहे. चांगलं कॉन्ट्रीब्युशन या डावात त्याचं आपण बघत आहोत. विथ द बॉल. पायावरती बॉल आदललाय. मात्र पिचिंग पंचांनी विचारात घेतली. गोलंदाजाकडून देखील अपील त्याच कारणासह झालं नाही. डॉट बॉलची होत असताना सांगता पूर्णपणे दबाव आता सामन्यात जयगावदेव खानिवरे क्रिकेट संघावर.
जयेश. वाईड बॉल कॉल फ्रॉम ऑनफिल्ड अंपायर. एक अतिरिक्त धाव याचबरोबर धावफलकावरती जोडली जाईल. एक्स्ट्रा एका धाब्याच्या सोबतीने धावसंख्या आपण बघत आहोत सध्याच्या घडीला 2 धावा. 2 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. टू ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. स्विंग अँड मिस. ब्युटिफुल डिलिव्हरी. डॉट चेंडूची सांगता. याचबरोबर पहिल्या षटकाची देखील समाप्ती. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. जयगावदेव खांडेरे आणि त्यांच्या विपक्ष ओमसाई आंबळ्याच्या दरम्यान ही लढत. ऋषिकेश येत आहेत गोलंदाजीसाठी. षटक सुस्त्र होत सध्या दुसरं ऋषी पवार. 8:45 ला पहिला बॉल पडला. वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित असेल, लक्ष सुद्धा स्पीडअप करावा लागेल. संघ ओमसाई आंबेले, अंकुश अँड ऑल टीम थोडी गाय करा, थोडं फास्ट क्रिकेट खेळा. ऋषी सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतात फॉरेस्ट टेन कडून. पहिला बॉल स्विचिंग अटेम्प्ट केलाय, मात्र क्षेत्ररक्षक बरोबर उपस्थित आहेत. बॅकवर्ड पॉइंटला त्याच्या हातात जाऊन बॉल विसावतोय. फटका चांगला होता, चांगलं मिडलिंग होतं, मात्र गॅप शोधता आली नाही. धाव ते मिळणार नाही. निर्धाव चेंडून ऋषीची सुरुवात. सध्याच्या स्थितीला डॉट बॉलची होत असताना सांगता. धावसंख्या स्थिर. 2 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बेल्स उद्ध्वस्त झालेले. यस्त्यांना संपर्क करून बॉल मागे आणि फलंदाज जातात तंबूच्या दिशेला. झटका. विनंती, या मंचावरती आपले स्वागत आहे. 2 धावा धावफलकावर 3 विकेटच्या मोबदल्यात. बॅटिंगसाठी न्यू बॅटर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सतीश. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. मागचा चेंडू ज्यावरती बिल्स पडली. सतीश दाखल होत आहेत. बॅटिंग करत्या न्यू बॅटर. 2 धावा दाफलकावर 3 विकेटच्या मोबदल्यात. रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. श्री गणेश पद्याची वाडी, जय बजरंग डोंगणा बेबी. चांगला ऑफ ब्रेक. टप्पा पडल्याबरोबर बॉल हरकत करत असताना सरळ विकेट किपरच्या हातात. डॉट बॉलची होत असताना सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती. दाफलक स्थिर. 2 धावा दाफलकावर 3 विकेटच्या मोबदल्यात. लो फुलटॉस बॉल समोर ड्राइव्ह केलाय. एक सिंगल धाव मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. सो या सिंगल धाब्याच्या सहाय्याने धावसंख्या आपल्याला दाफलकावरती 1 अंकित होताना पाहायला मिळेल. 4 ऑन बोर्ड, 3 ऑन बोर्ड सिटीज विथ द बॅट. पहिली सिंगल धाव. पूल करण्याचा प्रयत्न. चांगला बाउन्स. शरीरावरती बॉल आदळतोय. लेग बायचा सिग्नल. 1 धाव. धावसंख्या दाफलकावर 1 अंकित होती ती 4. 4 ऑन बोर्ड. ऑन साइडला पॉवरफुल फटका नाहीये, मिस टाइम फटका आहे. फलंदाज बाद होतोय आणि 4 ला 4था झटका आता बसतोय जय गावदेव खानिवडेला. 1 मोर विकेट डाऊन.
नवीन फलंदाज गौरव दाखल होतो बॅटिंग करता. 4ला 4 लॉस. सामना क्रिकेटचा सुरू आहे की फुटबॉलचा की हॉकीचा हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. 4 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. सेकंड स्पेल मध्ये जयेश दाखल होतात गोलंदाजीसाठी. श्री गणेश पद्याची वाडी संघ उपस्थित होणं गरजेचं राहील, लक्ष सुद्धा. त्यानंतर 2 षटकांच्या अंती 4 धावा दाफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. चला बॉल जास्त घेत्या, लक्ष सुद्धा. एक्झॅक्ट 10 मिनिटं आतापर्यंत घेतलेली आहेत टीम ओमसाई आंबळे. 8:45 पहिला बॉल पडला, लक्ष सुद्धा. घाई करावी लागेल अंकुश अँड ऑल टीम. बॉल मागे चाललाय, फानलेगला चांगलं बॅकअप. बेल स्टॉप. 1 धाव मिळेल. पंचांचा इशारा वाईडचा, सो वाईड +1. हे अतिरिक्त 2 धावा दाफलकावरती ऍड होतील. 2 धावा दाफलकावरती जोडल्या जातील आणि या 2 धाब्याच्या सोबतीने धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकी झाली ती 6. 6 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. 6 धावा दाफलकावर एक्स्ट्रा धाब्यानं सुरुवात केलेली आहे सेकंड स्पेल मध्ये जयेशनं. पायावरती बॉल आदललाय. 1 मोर ब्युटिफुल डिलिव्हरी, डॉट बॉल. वेगानं सध्या इम्प्रेशन टाकतोय गोलंदाज जयेश. एक्स्ट्रा धाब्यानं सुरुवात त्याची झाली होती, मात्र सध्याच्या घडीला छोटेखानी वापसी तो करत असताना धावसंख्या स्थिर 6. 4 गड्यांच्या मोबदल्यात. स्विच इट. पाठवलाय बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमारेषेच्या बाहेर. लेट पण थेट, फटका ग्रेट. पहिला चौकार. गौरव एक धाव. धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकित होताना पाहायला मिळते ती 11. डबल 1 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. 11 धावा दाफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. स्विंग आर मिस, डॉट बॉल. सो दाफलक स्थिरवलेला आपल्याला पाहायला मिळेल. अवघ्या 11 धावा दाफलकावर स्टील 2 to go. प्रयत्न विकेट किपरचा बाद करण्याचा मात्र तो फसतो. डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळेल. धावफलक पूर्णपणे स्थिरावलेलं स्थगित. 11 धावा 4 विकेटच्या मोबदल्यात. अकरा धावा दाफलकावर 4 विकेटच्या मोबदल्यात. स्टील 1 to go. चला स्पीडअप अपेक्षित आहे. जयेश थोडी घाई करा, फास्ट केला. डाऊन द लेग स्टिक, फुल टॉस बॉल आणि नशिबाची साथ लाभतीये. लॉंग स्टॉपला येत आहेत. वाईड +4. एकूण या 5 धावा. लक फॅक्टर ऑज करणारा हा पंजा. +4 एक्स्ट्रा 5 धावा. धावसंख्या 16. धाव हवी आहे आणि ती कंप्लीट देखील केलेली आहे. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 3 ओव्हरची अंती धावसंख्या 17. इट इज फ्रॉम लेग बायज. 3 ओव्हरची अंती 17 धावा दाफलकावर. 3 षटकांच्या अंती 4 गडी गमावलेत. टीम जयगावदेव खानिवरे यांना चला स्पीडअप करावं लागेल. थोडं फास्ट क्रिकेट केला. नेक्स्ट मॅच रिपोर्टिंग होणं गरजेचं राहील. श्री गणेश पद्याची वाडी त्यांच्या विरुद्ध जय बजरंग डोंगरगाव बी
यापूर्वी सावलाराम नगरला 2 बॉलची पेनल्टी, ऑनगोइंग मॅच मध्ये उमसा आंबेलेला 2 बॉलची पेनल्टी. जितका जास्त बॉल घ्याल तितकी पेनल्टी मात्र वाढली जाईल ही सूचना लक्षात घ्या. चौथे षटक मार्गसूद गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. जय गोलंदाजीसाठी चौथ्या षटकात बॉलिंग मार्कवर. स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. टीम ओमसाई आंबळे 3 षटक 1 झाड आतापर्यंत 15 मिनिटात टाकलेली आहेत. आर्यन गोलंदाजीसाठी धावचीची विकेट, फलंदाज बाद आणि 17ला 5वा झटका जयगावदेव खानिवडेला. या स्पर्धेत जोपर्यंत डायरेक्टली बॉल विकेट किपरच्या जर हातात असेल तर ऑफिशियली सतरा 4 विकेटच्या मोबदल्यात 17 धावा सध्या स्कोरबोर्डवर. विकेट गमावले 4. 11 चेंडू पहिल्या डावाचे अजूनही बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल संघ जयगावदेव खानिवरे. डाऊन दी लेग स्टिक, इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव ऍड होईल, अतिरिक्त धाव ऍड होईल आणि अतिरिक्त धावेच्या साह्याने धावसंख्या दाखल करते आपल्याला पाहायला मिळेल. ती सध्याच्या घडीला स्कोरबोर्डवर 18 ऑन बोर्ड, 18 धावा दाखल कव्हर. बॉल मागे चालला, बॅकअप आलं, विकेट किपरचा धाव हवी आहे आणि नॉस्ट्राकर एंडला फलंदाज धावचित होतोय, धाव बाद होतोय. 18ला 5वा झटका सरते शेवटी जयगावदेव खानिवरेला. बॅटिंग साठी रमेश दाखल होत आहेत. धावसंख्या 18, 5 गड्यांच्या मोबदल्यात. रमेश न्यू बॅटर सॅकर एंडला. शफल होऊन खेळतात आपण फुल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याबाहेर पहिला टप्पा घेतला. बॉल होतोय सीमारेषेच्या बाहेर, गोल, चौकार. बॅटमधून 4 धावा आहेत. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या 22-22, लॉस ऑफ 5 विकेट. धावा दाखल कर 5 गड्यांच्या मोबदल्यात, लॉस ऑफ 5 विकेट. स्पीडअप अपेक्षित आहे. चला घाई करा, मॅच बॉल रिटर्न झालेला आहे. मॅच बॉलला सामना कंटिन्यू करा. यानंतर होणारी लढत श्री गणेश पद्याची वाडी विरुद्ध जय बजरंग डोंगरनावे बी. इनिंग ब्रेकच्या दरम्यान कॅप्टन्सला टॉससाठी उपस्थित व्हावं लागेल, सूचना लक्षात असू द्या. स्विच इट अँड व्हाट अ शॉट, हॉट शॉट ऑफ द नाईट, शॉट ऑफ द टुर्नामेंट. बॉल सीमारेषेच्या बाहेर, डीप बॅकवर्ड पॉइंटला, षटकार.
या 6 धाब्याच्या सोबतीने धावसंख्या 28-28, लॉस ऑफ 5 विकेट. चौकार एक षटकार. सध्या धावफलकाला गती, धावफलकाला वेग देत असताना बॅटर गौरवला आपण बघत आहोत. शफल झाले होते, फॉलो केले, बॅटरला पायावरती बॉल आदळलाय. एक धाव हवी आहे, लेगबायच्या स्वरूपात ती मिळेल देखील. सो धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित होती ती 29, 29 धावा. स्टील 1 to go. 40 पार स्कोर जर उभारला, 40-45 धावा जर उभारल्या तर चांगला बॅटल रंगेल. बॅटची कडे घेऊन बॉल मागे, धाव हवी आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, तो फसतो, ओव्हर थ्रो आणि आता ती धाव मिळेल देखील. बॉल मागे चाललाय, दुसऱ्या धावेचा कॉल सुरू आहे. 2 धावा बनल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा सहजरित्या मिळतात. ज्या ठिकाणी 1 धाव देखील शक्य नव्हती त्या ठिकाणी 3 धावा मिळतात. सो ट्रिपल बरोबर टीमचे टोटल 4 षटकांचे अंतिम 32, 32 धावा अंतिम. आणि अखेरचे षटक पहिल्या डावाचा बाकी. जे बजरंग डोंगरा बेबीचे संघ कर्णधार उपस्थित झालेले आहेत. श्री गणेश पद्याची वाडीच्या कॅप्टनला रिक्वेस्ट असेल यानंतर आपली देखील उपस्थिती हवी. 32-32, लॉस ऑफ 5 विकेट. 3 षटकात 18 होता, या षटकात एकंदरीत 14 आल्या. चला टीम ऑर्डर नको. ओमसाई आंबळे ऑलरेडी उशीर केलाय, तुमची रिपोर्टिंग लेट झाली. 2 बॉलची पेनल्टी मॅनेजमेंट कमिटीने तुम्हाला दिली आहे. मात्र वेळेच्या बाबतीत आता आपलं अपेक्षित सहकार्य असेल, लक्ष सुद्धा. बत्तीस धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट. ला 5 विकेट पडलेले आहेत. करण आंबळे गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकात. पुरा गोलंदाज, वेग चांगला आहे करणकडे. धावसंख्या 32. स्वीप केला, बॉल पाठवला, स्कोर लेगला सीमारेषेच्या बाहेर. रमेश जलपे बांड्रेट, षटकार. तो या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या 38, लॉस ऑफ 5 विकेट. रमेश झलपे म्हटलं तर आक्रमक फलंदाज नेहमी सलामीसाठी येत असतात. मात्र या मॅच मध्ये ते मिडल ऑफ दी ऑर्डर आलेले आहेत आणि ती फिनिशरची भूमिका सध्या गौरव आणि रमेश या दोन्ही बॅटर्सला अंतिम षटकात अदा करावी लागेल. इम्पॉर्टंट रोल आता या मॅच मध्ये रमेशचा. समोर ड्राइव्ह करतायत, लॉंग ऑफला फिल्डर, मात्र मिळेल ती 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय, मात्र एकाच धावेवरती समाधानी राहावं लागेल. धावसंख्या धावफलकावर 39-39. ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट. 39 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. स्टॅकर यांना गौरव. फुलटॉस बॉल हॅमर केलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतोय, झेल संपादित झालाय. मात्र पंचांचा स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो त्या ठिकाणी मागणी केली आता बिमरची. बिमरसाठी रिव्ह्यूची मागणी आहे. टेक्निकल टीमचा सपोर्ट घ्यावा लागेल, पाहावं लागेल. एक्झॅक्टली चेंडू बॅटचा ज्या वेळेला संपर्क झाला, हाईट फॅक्टर काय होता. क्लिअर बिमर. नो +2, एक्स्ट्रा 3 धावा. 3 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या 42-42. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. नेक्स्ट बॉल फ्री हिट. उद्योजक तथा समाजसेवक भास्करजी दळवी यांचं नुकताच क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. विनंती आहे, या पण मंचावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक ससेने सरचे स्वागत.
नो बॉल. पुन्हा एकदा कॉल केलेला आहे पंचांनी. आय थिंक ओव्हर स्टेप झाले असावे. नो +1 130 इट इज. नो +1. ॲडिशनल 2 धावा ॲड होतील. एक्स्ट्रा 2 धावा. धावसंख्या 44. चांगलं धावफलक आता उभारलंय जयगावदेव खानिवरेनं. 3 षटकात अवघ्या 18 धावा होत्या आणि 8 चेंडूत आतापर्यंत 26 धावा आलेले आहेत. क्या बात. फीट कंटिन्यू. स्टॅकर इनला रमेश समोर फोर्स केला. वॉट अ शॉट. खडे खडे खेळतायत रमेश सलपे. ब्रँडेड हिट. सुपर डुपर हिट. षटकाराच्या स्थानात धावसंख्या आपण बघत आहोत 50 50 धावा धावफलकावरती. असं वाटलं होतं 30-40 धावा बनेल का, मात्र 50 धावा आतापर्यंत उभारलेल्या आहेत. जयगावदेव खानिवरेनं होत्याचं नव्हतं झालेलं आहे. करणच्या विरुद्ध 3 बॉलमध्ये 18 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. षटकारानं सुरुवात. तदनंतर एक सिंगल धाव. त्यानंतर नो +2 नो +1 आणि फ्रीटवर 6 धावा. 4 चेंडू 16चे योगदान रमेश आणि त्याची सोबत देत असताना गौरव 8 चेंडू 18चं योगदान देत आहेत. इंटरेस्ट वाढलाय त्या मॅच मध्ये खानिवरेच्या पाठीराख्यांचा. फुल टॉस बॉल थ्रू द कव्हर्स. इनसाइड आउटचा अप्रतिम नजराणा. क्षेत्ररक्षक मात्र त्याच्या आवाक्याबाहेर. बॉल घेतोय. प्रेक्षकांची भेट. चौकार. गावातील जे ज्येष्ठ ग्रामस्थ त्या ठिकाणी बसलेले आहेत सर्वांना विनंती आपण स्टेजवरती या. ते जे क्षेत्र आहे ते धोकादायक क्षेत्र आहे. लक्ष सुद्धा माधव डोंगरे सर. चौकारांना धावसंख्या 54-54. कव्हर्स मध्ये ड्राइव्ह करतात. शॉर्ट बॉटम हँड. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा कॉल रमेशने दिलाय. थ्रो चुकीच्या एंडला. 2 धावा बनल्या. तिसऱ्या धावेचा कॉल होता. गौरवचा मात्र नकार येतोय. सो या 2 धावेच्या साह्याने धावसंख्या 56-56. षटकात अवघ्या 18 धावा होत्या. आतापर्यंत 11 चेंडूत आपण बघत आहोत धावफलकाला द्रुत गती जलद गती मिळालेली आहे. स्टील 1 टू गो. 56 धावा धावफलकावर. बॅटचे लिडिंग एज घेऊन बॉल मागे विकेट कीपर उपस्थित होतात. बॅकअप केलंय. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. नॉन स्टॅकर एंडला मात्र एका धावेवरती समाधानी राहावं लागेल. औपचारिकरित्या पंचांनी डाव समाप्तीची घोषणा केलेली आहे. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. 57 धावा उभारल्या. रमेशने 7 बॉल 23 बनवल्या. गौरवनं 9 चेंडू 18 बनवल्या. फाटिंग टोटल उभारले जयगावदेव खानिवरेनं आणि सेकंड इनिंग मध्ये 58 धावेचं टार्गेट ओम साई आंबळे समोर. वरती उपस्थित आदरणीय अतिथी उद्योजक तथा समाजसेवक दानकोबा भक्त भास्करजी दळवी यांचा शुभ सन्मान सोहळा यानंतर आपण संपन्न करत आहोत. जयदी शिलके यांच्या शुभ हस्ते. श्री गणेश पद्याची वाडी कॅप्टन उपस्थित व्हा. लगेचच टॉस गेले जाईल. मिड इनिंगच्या दरम्यान लक्ष सुद्धा. श्री गणेश पद्याची वाडी कॅप्टन उपस्थित व्हा लगेचच. सध्या सन्मान आपण मंचावरती संपन्न करत आहोत. उद्योजक तथा समाजसेवक दानकोबा भक्त भास्करजी दळवी यांचा, ज्यांची नुकताच सध्याची उपस्थिती या स्पर्धेच्या भेटीनिमित्त आपल्याला मंचावरती लाभलेली आहे. त्यांचा शुभ सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. जयदी शेळके यांच्या शुभ हस्ते. दोन बॉलची पॅनल्टी ओमसा आंबालेला. लक्ष सुद्धा दोन्ही टीम. 58चं टार्गेट सेट झालेलं आहे. भास्करजी दलवे यांचा शुभ सन्मान सोहळा नुकताच संपन्न झालेला आहे. या क्रीडा स्पर्धेसाठी भास्करजी दलवे यांच्या वतीनं
आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. नेहमीच मॅनेजमेंट कमिटीवरती विशेष प्रेम आणि ज्यांचं विशेष सहकार्य आमच्या आयोजन समितीला लाभत असतं. भास्करजी दलवी यांचा पुरुष एकदा मनापासून आभार आम्ही व्यक्त करत आहोत. मॅचकडे जाऊयात. 57 बनले 58चं टार्गेट. ऐकूयात सुनील शेळके सरांचा आवाज. कॅप्टन उपस्थित व्हा. श्री गणेश पद्याची वाडी लक्ष सुद्या, अदरवाईज मग पॅनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल ही सूचना लक्षात घ्या. श्री गणेश पद्याची वाडी कॅप्टन ऑलरेडी जय बजरंग डोंगरडावे बी यजमान संघाचे संघ कर्णधार उपस्थित झालेले आहेत. रिक्वेस्ट आहे श्री गणेश पद्याची वाडी कॅप्टन आपण त्वरित उपस्थित व्हा. धन्यवाद दीपक सर. 30 चेंडू 58 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करायचं आहे ओमसाई आंबेळेला. जय गावदेव खाणिवरेच्या विरोधात ते खेळत आहेत. पहिल्या डावाचा विचार केला तर आजचा दिवस या स्पर्धेची दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीत सगळ्या खेळाडूंना त्याचबरोबर प्रेक्षकांना आम्ही आवाहन करतो की आजही तुमच्यासाठी मुख्य एंट्रीमध्ये कॅन्टीन सज्ज आहे. कालच्या रजनीमध्ये अनेक खेळाडूंनी त्यांच्या जीवनाची वाहवा केली. चांगले फीडबॅक त्यांच्यासाठी मिळाले. नंदू नाना खुणे यांची कॅन्टीन आजही सुरू आहे. सगळ्यांना विनंती आहे तिथे जाऊन आपण आस्वाद घ्या. 58 रन्स ऑन दी बोर्ड करायचे आहेत. या संघातील गौरव कालेकरचा चेंडू समोर खेळत आहेत. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. गोलंदाजाने फुटवर्कचा वापर करत असताना इथे चेंडूला अडवलेला आहे. चांगला फटका प्रोड्यूस केला होता. स्ट्रेट ड्राईव्हचा अलॉंग दी कार्पेट फटका खेळला होता. अगदी खेळपट्टीवरून घरंगत असताना चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये त्यानंतर गोलंदाजाने अडवला होता. त्याचं कौतुक करावं लागेल. गौरव कालेकर गोलंदाजी करतायत. पहिलाच फटका जो खेळला होता तो ऑन स्क्रीन आपल्याला रिप्ले मध्ये पाहायला मिळालेला आहे. दर्जेदार फटका खेळला होता. डावाची सुरुवात देत असताना फलंदाज अक्षयने पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज गौरव तयार. स्टॅकिंगला फलंदाज JP अर्थात जयेश पवारचा वार. दर्जेदार षटकार. त्यामुळे या गोष्टीकडे गांभीर्याने बघा. लवकरात लवकर उपस्थित व्हा. 11 धावा धावपलकावर. गौरव पुन्हा एकदा तयार आहे. स्टॅकिंगला JP जयेश उजवेष्टीच्या फार बाहेर चेंडू इथे ठेवलेला आहे. फलंदाजाच्या हिटिंग झोन पासून दूर ठेवायचा होता. गौरवने हा निर्णय घेतला होता. गोलंदाजावर ज्यावेळेस मोठे फटके पडतात त्यावेळेस गोलंदाज या पद्धतीने फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. पद्याच्या वाडी संघाचे संघनायक आपणास विनंती आहे की आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. आणखी एकदा उजवेष्टीच्या फार बाहेर खेळपट्टीची जी ट्रीम लाईन आहे त्याला टाटा बायबाक करत असताना चेंडू मागे निघून गेलेला. पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात फैलावलेले आपल्याला पाहायला मिळतात. लागोपाठचे 2 चेंडू वाईड आलेले आहेत. या षटकातील गौरवचं
खरं तर आपण बघतो प्रदर्शन सुरुवातीच्या 3 चेंडूंवर तितकं चांगलं राहिलेलं नाही. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, उजवेष्टीच्या थोडा बाहेर ठेवला होता. चौथ्या आणि 5व्या स्टंप्सवर चेंडू होता, फुल लेन्थचा बॉल होता. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. चेंडूची जी लाईन आहे ती पिक करता आली नव्हती यावेळेस फलंदाज जेपी अर्थात जयेश पवारला, त्याचमुळे कनेक्शन देता आलं नव्हतं बॅट आणि बॉल मध्ये. निर्धाव चेंडूची सांगता केलेली गोलंदाजाने. पायांमध्ये चेंडू ठेवलेल्या ऑनड्राईव्हचा अत्यंत चांगला फटका, डिग आउट करून खेळतायत. जोखमीची धाव होती ही जयेशने की जी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या पंचांची मागणी इथे लगेचच केली जात आहे. ही धाव पूर्ण की अपूर्ण हे आपल्याला तिसऱ्या पंचांच्या मदतीने कळणार आहे. 7 स्टार लाईव्ह इव्हेंट्सच्या वतीने या स्पर्धेचं पद्याची वाडी संघाचे संघनायक आपण लवकरात लवकर उपस्थित व्हा. डोंगरडावे गावातील ज्येष्ठ उद्योजक भास्कर दादा दळवी यांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न होणार आहे. यावेळेस इथे आडव्या बॅटने मोठा प्रहार, भीम टोला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. फटका वजनदार, धावा अर्धा डझन, हा षटकार. त्याचबरोबर हाईट बीमर साठी तिसऱ्या पंचांची मदत. खूप उंचीने चेंडू खरं तर इथे आपण पाहिला होता, मार्गस्थ होत होता. नो बॉल. पहिलं षटक आपण बघतो गौरवचा आता महागड बनत चाललेले आहे. सुरुवातीच्या 3 चेंडूंमध्ये 1 षटकार 1 चौकार त्याने खर्च केला होता. त्यानंतर आपण पाहिलं की 2 चेंडू वाईड हाताळले, तिथून पुढे नो बॉल आणि त्यावर षटकार. एकूण 58 धावा बनवायचे आहेत. 21 तर बनल्या गेलेल्या आहेत. मागच्या बाजूने चेंडू निघून जात आहे. एसटी रक्षकाने साथ सोडी गोलंदाजाची. पाठबळ इथे रमेशला पुरवता आलं नाही आणि याचमुळे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. वाईड +4 फायफर. शेवटचा चेंडू फेकायचा आहे. 26 धावा धावपलकावर पाहायचंय इथे कशा पद्धतीने हा चेंडू फेकतील गोलंदाज. फ्रीडचा चेंडू होता, फिरून मारण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाने केला. आणखी एक वाईड. अनंत अडचणी गोलंदाजाच्या समोर आपण बघत आहोत. या षटकात किती चेंडू फेकलेत? 10 चेंडू फेकलेले आहेत. चेंडू पायांमध्ये चेंडू ठेवलेला आहे. फ्री हिटचा चेंडू होता हा सुद्धा आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, बॅकअप अवेलेबल आहे. 1 धाव मिळाली. 28 धावांचं हे लांब लचक षटक पूर्ण झालेलं आहे गौरवचं. धावा 58 बनवायच्या, त्याचमुळे आता 4 षटकांमध्ये 30 धावांची इथून पुढे गरज असेल सामना जिंकण्यासाठी ओम साई आंबेळेला. मिनिटाने या डावाला सुरुवात झालेली. 7 मिनिटं लागली पहिले षटक कंप्लीट करण्यासाठी, कारण जवळजवळ 11 चेंडू हाताळायचे होते गोलंदाजाला. आव्हानात्मक परिस्थिती ते गोलंदाजाच्या समोर आपण पाहिली. 2दा खरं तर चेंडू यष्ट्यांच्या मागे निघून गेला. 1 नो बॉल टाकला, त्यावर षटकार आला. सुरुवात चौकाराने झाली होती, त्यानंतर षटकार खेळला होता फलंदाजाने. अक्षयने धावा 12 दिल्या, त्याचबरोबर जयेशने अक्षयने धावा 12 मिळवल्या. जयेशने ही 7 धावांचं कॉन्ट्रीब्युशन इथे दिलं. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज अविनाश. 28 रन्स ऑन द बोर्ड, 28 धावा आहेत. 4 षटकांमध्ये 30 धावांची गरज आहे. दोन चेंडूंची पेनल्टी स्वीकारलेली आहे फलंदाजी करणाऱ्या ओमसाई आंबेळेने. त्याचमुळे जिकडे 24 चेंडू फेकणं अपेक्षित होतं तिथे 22 चेंडूंमध्येच 30 धावा बनवाव्या लागतील फलंदाजी करणाऱ्या ओमसाई आंबेळेला. अविनाश. डोंगरडावे संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे.
पद्याची वाडी आपण खेळाडू कक्षाकडे रवाना व्हा. खेळाडू कक्षाचा ताबा घ्या. हा सामना संपल्यानंतर अँगल क्रिएट करताना गोलंदाजी करण्याचा इथे प्रयत्न करत आहेत. उजव्या स्टेजच्या फार बाहेरचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. ट्रेस केलं होतं चेंडूला. वेट ट्रान्सफर करत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा हुकला. इथे यावेळेस हा निर्धाव चेंडू फेकलेला गोलंदाज अविनाशने. पहिला चेंडू अँगल क्रिएट करताना हाताळलेला अविनाश या गोलंदाजाने. उजव्या स्टेजच्या फार बाहेरून खेचून मारण्याचा प्रयत्न लपेटायचं होतं या चेंडूला. अविनाशने इथे आता हा झेल सोडलेला आहे. कुंपणाने शेत खाल्लेला आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळत आहे. इतर कोणी क्षेत्ररक्षक असतात तर मग गोलंदाज लगेचच तिथं दूषण देत असतो, त्याची शाब्दिक पूजा करत असतो. परंतु आता इथे शाब्दिक पूजा कोणाची होणार, कारण गोलंदाजाने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. या पद्धतीचे साधे सोपे झेल तुम्हाला घेता आलेच पाहिजेत जर मॉडर्न क्रिकेट तुम्ही खेळत असता. ओमसाई आंबेळे आणि त्याचबरोबर जय गावदेव खाडिवरे या दोन संघांदरम्यान सामना सुरू आहे. 29 धावा धावपलकावर. अविनाश पुन्हा एकदा तयार. गोलंदाजीत आतापर्यंत तर कामगिरी आपण पाहिली, सुरुवात चांगली केलेली असं म्हणायला हरकत नाही, कारण कामगिरीचं निष्कर्ष लावण्यासाठी 1-2 षटका हाताळणं गरजेचं आहे. 2 चेंडू चांगले फेकलेले आहेत गोलंदाज अविनाशने. सायडाम गोलंदाजी करतात कमी उंचीचे गोलंदाज. यावेळेस समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. हा झेल पूर्ण झालेला आहे. जगलिंग तिकडे करत असताना क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलं, एक वेळ असं वाटत होतं की झेल सुटलाय, परंतु अंतिमता लास्ट मोमेंट पर्यंत चेंडूवर नजर ठेवली. क्षेत्ररक्षकाचं कौतुक. झेल समाप्त. फलंदाज बाद. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था भास्करजी दळवी यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. आयोजकांना आपल्या सहकार्याची जाणीव आहेच. आपलं सहकार्य अनमोल आणि महत्त्वाचं मिळालेलं आहे, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आम्ही आपलं ऋण व्यक्त करतो. येणाऱ्या कालावधीमध्ये अशाच सहकार्याची साथ आपली मिळेल अशा पद्धतीचा मानस या स्पर्धेच्या वतीने आम्ही करत आहोत. आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा आपले आभार. 29 धावा आहेत धावपलकावर. 3 चेंडूचा खेळ शेष आहे. अविनाश चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकाचा विचार केला तर धावा 28 आल्या होत्या, तिथून फक्त 1च धाव खर्च केलेली आहे गोलंदाज अविनाशने. कमबॅक तर आतापर्यंत चांगला राहिलेला आहे, परंतु तो स्ट्रॉंग बनवता येईल का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पायांमध्ये चेंडू ठेवलेला आहे. या बेस कव्हरच्या दिशेने फटका इनसाइड आउटच्या अंदाजाने खेळत आहेत. फलंदाजाला 1च धाव अपेक्षित आहे. अक्षय चांगले खेळत आहेत. ऋषी आणखी एक महत्त्वाचे खेळाडू आहेत. ओमसाई आंबेच्या जर संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे तरुण खेळाडू अधिकचे आहेत, त्याचबरोबर काही खेळाडू अनुभवी असलेले पाहायला मिळतात. बघा, तुमच्याकडे तरुणांचा जर भरणा असेल तर एक वेगळी एनर्जी, एक वेगळी पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे असते आणि ती पॉझिटिव्हिटी मग तुम्हाला अशक्य गोष्टींना शक्यतेमध्ये बदलण्यासाठी परावृत्त करत असते, सहकार्य देत असते. बिलीफ सिस्टम स्ट्रॉंग असते नव्या दमाच्या खेळाडूंकडे. आडव्या बॅटने फटका प्रोड्यूस करण्याचा प्रयत्न. चेंडू फैचा आपल्याला पाहायचा इथे संपर्क आला नव्हता. पंचांचे दोन्ही हात फैलावलेले. हा चेंडू वाईड आहे. पायांमध्ये चेंडू ठेवला. काय फटका खेळलेला आहे, दर्जेदार फटका. यावेळेस लॉफ्टेड फ्लिक, फक्त आणि फक्त मनगटाचा वापर केला. गोलंदाजाच्या गतीचा चांगला वापर करत असताना चेंडूला धाडला. सीमारेषेच्या पलीकडे षटकार. ऑनस्क्रीन रिप्ले आपण बघूया. फ्रंट लेग पुढे सरसावला होता आणि त्या पायाच्या जवळ चेंडू आला होता. फुलर लेनच्या चेंडूवर जवळजवळ ऑलमोस्ट यॉर्कर लेनच्या चेंडूवर खेळला गेलेला हा षटकार. दर्जेदार फटका. 37 धावा आहेत धावपलकावर. 1 गडी गमावलेला आहे. एका चेंडूचा खेळ येणं शेष असेल या षटकातील. आणखी एकदा त्याच दिशेने फटका खेळलेला आहे. स्वतःची बॉडी रोल केली आणि त्यानंतर चेंडूला इथे खरं तर खेळलेला आहे. डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेकडे पर्पजफुली खेळला गेलेला पुल बॅकअप इथे अवेलेबल आहे, परंतु कामगिरी चांगली राहिलेली आहे. असं वाटत होतं की चेंडू त्यांच्याकडून निसटलेला आहे. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. रॅपिड थ्रो आला होता. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. 3 धावा इकडे पूर्ण होत आहेत. 2 षटकं संपतायत. 58 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना 2 षटकाच्या अंती ओमसाई आंबेळे 1 गडी गमावत असताना 40 धावा.
पाणी हवंय 12वे प्रतिनिधी लगेचच मैदानाचा ताबा घ्या. यानंतर ड्रिंक्स ब्रेक अलाव नसणार आहे. 18 चेंडू 18 धावांची गरज. यानंतरचा सामना जय बजरंग डोंगरडाबे ब संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तयार रहा. बघा इथे प्रत्येक संघाला आपण पेनल्टी दिलेली आहे. जो संघ उशिराने आलेले आहे 2-2 चेंडूची पेनल्टी मिळालेली आहे. वेळेवर नाणेफेक झालेली आहे. प्रतिस्पर्धी संघ पद्याची वाडी सुद्धा दाखल झालेला आहे. दरम्यान पूर्ण होत असलेले आपण सगळेजण बघत आहोत. 40 या अगोदर आणखी बनवायचे आहेत. दोन्ही फलंदाज चांगले खेळत आहेत. ऋषी खरं तर रिलेटिव्हली नवीन आहेत, न्यू आहेत. एकच चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. अक्षयने आतापर्यंत 23 धावांचं भरीव योगदान दिलेलं आहे या धावपलकेला पुढे नेण्यासाठी. चांगल्या स्थितीमध्ये सुस्थितीमध्ये डाव ओमसाई आंबेळेचा आपण बघतो. स्विचचा फटका. एकदा बघा, दोनदा बघा, अनेकदा बघा, बघतच रहा. षटकार. थँक्स अ लॉट. आपण बघतो की तरुण फलंदाज आहेत सगळे, त्याचमुळे शारीरिक हालचाली त्यांच्या अत्यंत सुद्धा चांगली पाहायला मिळते. समोर खेळतायत. आणखी एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक दूरवर चेंडू पर्यंत पोहोचले आणि त्याचबरोबर हा झेल सुटला. एकच धाव दरम्यान मिळालेली आपण सगळेजण बघत आहोत. एकेरी धाव्याने धावपलक 48 पर्यंत जाऊन पोहोचता. आणखी 10 धावांची गरज आहे. 2 चेंडूंची पेनल्टी स्वीकारलेली आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाने थोडा अधिकचा वेळ त्याने घेतला होता इथे या क्रीडानगरीमध्ये दाखल होत असताना. रनचेस मध्ये तुमचा माइंडसेट अत्यंत महत्वाचा असतो. रनचेस मध्ये तुमच्याकडे मल्टिपल प्लॅन्स असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या प्लॅन सहित मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. या अगोदर आपण पाहिलं होतं फलंदाज जयेश याची विकेट मिळवली होती गोलंदाजाने, परंतु पहिल्याच षटकामध्ये मला असं वाटतं अर्ध काम पूर्ण झालं होतं फलंदाजी करणाऱ्या संघाचं आणि अर्ध काम तमाम झालं होतं गोलंदाजी करणाऱ्या खानिवरेचं. 28 धावा खर्च झाल्या होत्या 58 मधून. बॅकफुटला गेले, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला, रूम क्रिएट करायचा होता. त्यानंतर विथ दी एक्सटेन्शन ऑफ आर्म्स फटका खेळायचा होता. इनसाइड आउटच्या अंदाजाने फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूपैचा संपर्क करता आला नव्हता बॅटर अक्षयला. या अगोदर सुद्धा याच पद्धतीचा फटका त्याने खेळलेला आहे, परंतु इथे रमेशने आता एक वेगळ्या पद्धतीचा चेंडू हाताळला. उजव्या यष्टीच्या बाहेरचा जवळजवळ 4थ्या-5व्या स्टंप्सवर चेंडू लँड केला होता गोलंदाज रमेशने. पहिल्या डावाचा विचार केला तर फलंदाजी चांगली झाली होती रमेश ढलपे यांची. त्याच्या फलंदाजीच्या जीवावरच धावपलक 57 पर्यंत पोहोचलं होतं. शेवटचा चेंडू फेकायचे. तिसऱ्या षटकातील 48 पर्यंत डाव पोहोचलेला आहे. कम्फर्टेबल पोझिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात तेच म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाचे फलंदाज. बॅकफुटला गेले, पॉइंटच्या बाजूने चेंडू काढलेला आहे. वेगवान क्षेत्र आपण बघतो. डीपिच पॉइंट रिजन कडे सीमारेषेवर चेंडू जाऊन धडकला. चौकार. फक्त 6 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या आंबेळे संघाला. त्याचमुळे आता आपण म्हणू शकतो 1 बिग हिट अवे फ्रॉम द विक्टरी. 6 धावांचीच गरज आहे. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज अविनाशचा वापर इथे केला जात आहे. या अगोदरचं षटक आपण पाहिलं तर अविनाश चांगलं राहिलं होतं, परंतु तरी सुद्धा 12 धावा खर्च केल्या होत्या. फलंदाजी चांगली झाली होती फलंदाजांची. आपण पाहिलं तर यॉर्कर चेंडूवर षटकार जो खेळला होता बॅटरने तो अत्यंत चांगला होता. 6 धावांची गरज इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या ओमसाई आंबेळेला. क्षेत्ररक्षणाची रचना झालेली आहे. 4थं षटक सुरू केलं जात आहे. गोलंदाज अविनाशचा वापर होत आहे. स्टार्किंगला फलंदाज ऋषी.
उजव्या यष्टीच्या फार बाहेरून फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. पंचांचे दोन्ही हात आपण बघतो फैलावलेले आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी केली जात आहे. तिसरे पंच आता माहिती पुरवतील आपल्याला हा चेंडू वाईड आहे की नाही. टेक्नॉलॉजी हॅज बीन डिमांडेड बाय ऑन फील्ड अंपायर जय बिराडे. ही हॅज डन रिमार्केबल जॉब. वी आर गोइंग टू सी वेदर इट इज वाईड और नॉट. वाईड बॉल. चेंडू खूप दूरवर पिच झाला होता, तिथून थोडा आतमध्ये जरूर आला होता, परंतु तरी सुद्धा वाईड बॉल आहे. 5 धावा हव्यात. स्विच केलेत. फटका दर्जेदार आहे. अप्रतिम फटका. चौकार. बघतो की धावफलक 57 वर अर्थात बरोबरीमध्ये आलेला आहे. एकाच धाब्याची गरज आहे. एकच फलंदाज गमावला ओमसाई आंबेळेने. काही फलंदाजाने केलेली आहे. पहिल्या डावामध्ये रमेशच्या धावा अत्यंत महत्वाच्या ठरल्या होत्या. असं वाटत होतं की फायटिंग टोटल सेट झालंय, परंतु फलंदाजांना ते मान्य नव्हतं. आणखी एक क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन सीमारेषा भेदली. चौकाराने सामना जिंकला. ओमसाई आंबेळेचा दिमागदार विजय. सामनावीर खेळाडू आपण निवडत आहोत. अक्षयची फलंदाजी तर नो डाऊट चांगली झालेली आहे. पहिल्या डावामध्ये रमेशच्या 23 धावा झाल्या होत्या, त्याचमुळे धावफलक 57 वर जाऊन पोहोचलं होतं. गोलंदाजी आपण पाहिली तर ऋषीने अत्यंत चांगली केली होती, परंतु इतर गोलंदाजांना हवं तसं यश मिळालं नाही. आणि दुसऱ्या डावामध्ये धावा बनवायच्या होत्या, त्या